सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र स्वप्नील वानखडे आणि आज आपण एका अशा टॉपिकविषयी माहिती घेणार आहे ज्यांनी 2-3 दिवसापासून सलग वृत्तपत्रांना हादरून सोडला आहे. तो म्हणजे तैवानमध्ये आलेला भूकंप. गेल्या 25 वर्षातला हा तैवानमध्ये आलेला सर्वात विनाशकारी असा भूकंप आहे. जवळपास 3 एप्रिलला सकाळी 8:30 वाजता या भूकंपाची जो इपिसेंटर आहे, भूकेंद्र आहे, तिथे त्याची सुरुवात झाली आणि तो पसरत पसरत पूर्ण तैवानपर्यंत त्याची लाट पसरली आणि बऱ्याच अंशी तिथे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जिओग्राफी आणि मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार याची तीव्रता तब्बल जवळपास 7.4 7.4 इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. ही आपल्याला माहिती आहे की भूकंपाची तीव्रता ही रेक्टर स्केलमध्ये मोजल्या जाते. रेक्टर स्केल विषयी कधी नवीन टॉपिकमध्ये एखाद्या बघू. मुळात भूकंप होतो कसा, त्याची प्रोसेस कशी असते, इपिसेंटर कशाला म्हणतात, म्हणजे भूकेंद्र जिथला भूकंप स्टार्ट होतो आणि एस वेव्ह असेल, पी वेव्स असेल, त्याच्यामध्ये तो कसा ट्रान्सफर होतो आणि विध्वंस आपला घडवतो, याच्याविषयी आपण एका वेगळ्या टॉपिकमध्ये जर तुमची इच्छा असेल तर आपण बघू. तुर्तास करंट अफेअरमध्ये राज्यसेवेच्या करंट अफेअर्सच्या जे न्यूज बुलेटिन असतील त्यामध्ये सर्व ठिकाणी एक शब्द फ्लॅश होतो आहे. त्याविषयी आज आपण विशेष माहिती घेणार आहे. तो म्हणजे पॅसिफिक रिंग ऑफ फायर. राज्यसेवेचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा डायनामिक टॉपिक असतो करंट अफेअर्सचा, तेव्हा त्याचा जो स्टॅटिक पोर्शन आहे तोही आपल्याला कव्हर करावा लागतो. तर त्या स्टॅटिक पोर्शनमध्ये कुठल्याही देशात कुठली घटना घडली तर राज्यसेवेच्या दृष्टीनं सर्वात पहिलं काम ॲस्पिरंटचं कुठलं असेल ते म्हणजे त्या भूभागाचं लोकेशन कुठे आहे हे बघणं, त्याला मॅपवर, वर्ल्ड मॅपवर लोकेट करणं. आता मी तुम्हाला इथे मॅप दाखवू इच्छितो. हा संपूर्ण वर्ल्ड मॅप आहे आणि इथे साधारण हा आपला सुंदर भारत देश आणि इकडे इंडियन ओशियन आहे, इकडे पॅसिफिक ओशियन हा पूर्ण इथून इथपर्यंत, इकडून पूर्ण जो गोलार्ध आहे पृथ्वीचा त्याला तो सर्कमवेंट करून इथपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसतो. इथे कुठेतरी हा पूर्ण आपला एशिया आपण याला मानतो. या एशियाच्या अगदी पूर्वेकडे म्हणजे पॅसिफिक ओशियनला लागून हा जो भूभाग आहे हा बेसिकली तैवान आहे. इथे आपण त्याला इनलार्ज करून त्याची इमेज इथे पाहू शकतो. इथे चायना आहे आणि इथे तैवान आहे. आपल्याला बऱ्याच वेळा चायना आणि तैवान यांच्यातले जे सीमारेषेचे वाद आहेत ते देखील आपण नेहमी ऐकवत आहे. त्याच्यामुळे चायनाच्या जस्ट पूर्व साईडला आणि इकडे पॅसिफिक ओशियनच्या पश्चिमेला हा जो भूभाग आहे याला आपण तैवान या नावाने ओळखतो. इंडियन एक्सप्रेसच्या जो एक्सप्लेन सिरीज आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला यामध्ये दिसला, तो म्हणजे की व्हॉट इज रिंग ऑफ फायर, द पॅसिफिक रिंग ऑफ फायर. जेव्हा जेव्हा असे व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीजचे न्यूज येतात तेव्हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा शब्द ट्रेंडिंग होतो आणि ॲस्पिरंटच्या दृष्टीनं पॅसिफिक रिंग ऑफ फायर आपल्याला माहिती असणं हे अतिशय गरजेचं आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायरला जाणून घ्यायच्या पहिले आपल्याला टेक्निकली टेक्टॉनिक प्लेट्स बद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. कारण टेक्टॉनिक प्लेट्स जेव्हा कन्व्हर्ज होतात किंवा डायव्हर्ज होतात तर त्यांच्या घर्षणातून जे ज्वालामुखींचा उद्रेक होतो त्याच्यामुळेच पॅसिफिक रिंग ऑफ फायर तयार झालेली आहे. मी पुढे जाऊन पॅसिफिक रिंग ऑफ फायर तुम्हाला सांगेल, ते लोकेट करून दाखवेल तिथे कुठं आहे. पण त्याच्याही अगोदर आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्स आहे किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. बिग बँगच्या उद्रेकापासून सृष्टीची रचना झाली, सृष्टीचं जनरेशन झालं, इव्हन टाइम ही तिथून चालू झाला हे आपण जाणतो. बिग बँगच्या उद्रेकानंतर त्याच्यानंतर सोलर सिस्टमचं फॉर्मेशन झालं आणि सोलर सिस्टममध्ये विविध ग्रहांचं फॉर्मेशन झालं. त्याच्यामध्ये पृथ्वी हे ग्रह होतं. पृथ्वी ग्रहाचं जेव्हा फॉर्मेशन झालं त्यानंतर पृथ्वी आपल्याला माहिती आहे की आधी तप्त लावाचा गोळा होता आणि तो हळूहळू मात्र थंड होत गेला. उपलब्ध पाण्याच्या वाफेतून वर्षा झाली आणि तिथून हळूहळू पृथ्वीवर पाण्याचा उद्भव झाला. जवळजवळ 70% वर पृथ्वीवर पाणी आहे आणि जो भूखंड आहे तो मात्र 30% खाली आहे. आपल्याला जे आताचा जो वर्ल्ड मॅप दिसतो तो जे विविध खंड आपण जे बघतो ते मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की ते आताचं चित्र आहे. जर त्याला रिव्हर्स बॅक केलं तर आपल्याला एक संपूर्ण भूखंडांचा एकत्र असलेला एक कॉंग्लोमरेट दिसेल आणि या कॉंग्लोमरेटला आपण पॅन्जिया या नावानं ओळखतो. इथे आपण साईडला बघू शकता की ते पॅन्जिया या भूखंडाला म्हणतो. याच्यामध्ये युरोप असेल, एशिया असेल, साऊथ आफ्रिका असेल किंवा आफ्रिका खंड असेल, संपूर्ण नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया असा संपूर्ण भूखंडाचा मिळून एकच भूखंड आधी होता, त्याला आपण पॅन्जिया या नावानं ओळखत होतो. आणि जो संपूर्ण महासागरांचा मिळून एकच मोठा महासागर होता म्हणजे पॅसिफिक असेल, त्याच्यानंतर तुमचा हिंदी महासागर असेल, ते अरेबियन सी असेल, संपूर्ण अटलांटिक महासागर असेल, असं सगळ्यांचा मिळून एकच कॉंग्लोमरेट महासागर मोठा पृथ्वीवर होता, त्याचं नाव होतं पॅन्थाल्सा. तर हे दोन शब्द आपल्या नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भूखंडाला म्हणत होते पॅन्जिया आणि जो समुद्र महासमुद्र होता त्याचं नाव होतं पॅन्थाल्सा. आता हळूहळू पुढे जशा जशा प्लेट्स पृथ्वीवरच्या सरकत गेल्या, आपण बघू पुढे प्लेट्स कशाला म्हणतात, तसे तसे त्याच्या सोबत हे
जे भूखंड आहे हा तुटल्या गेला आणि आपण इथे बघू शकतो की हळूहळू त्यांचं विस्थापन होताना आपल्याला दिसतं. आणि आपण बघू शकतो की इथे इंडिया असेल किंवा एशिया असेल, आफ्रिका असेल, नॉर्थ अमेरिका असेल, साऊथ अमेरिका असेल, अशा प्रकारचा संपूर्ण जे खंड आहेत त्याचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला इथं दिसतं. आता ही जी इमेज आहे ही रिसेंट इमेज आहे. तुम्ही आधी बघितलं असेल की कशा प्रकारे त्याचं विखंडन झालं एकाच भूखंडाचं आणि वेगवेगळ्या आपले जे कॉन्टिनेंट्स आहेत ते त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले पृथ्वीचे अंतरंग समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. पृथ्वीचे अंतरंग समजल्यानंतर आपण ज्याला प्लेट्स म्हणत आहे, जे क्रस्ट म्हणून जे वरचा जो पृथ्वीचा पापुद्रा आहे तो कशावर तरंगतो आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर पुढे जाऊन आपल्याला ती संपूर्ण प्रोसेस जी आहे ती लक्षात येईल. तर आपण इथे आता बघू शकतो की ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीचे वेगवेगळे लेयर्स त्याच्या आतमध्ये आहे. म्हणजे त्याचे पृथ्वीचे अंतरंग आपण पाहायला गेलो तो वेगवेगळ्या थरांमध्ये आपण त्याला विभाजित करू शकतो. त्याचा जो पृथ्वीचा जो गाभा आहे, जो इनर कोअर आहे, त्याला दोन भागात आपण त्याची विभागणी करू शकतो. एक म्हणजे इनर कोअर आणि एक म्हणजे आउटर कोअर. हा संपूर्ण जो गाभा आहे, जो कोअर आहे, हा कम्प्लिटली सॉलिड आहे. त्याच्यानंतर त्याच्या वरचा लेअर जो आहे तो मॅन्टलचा लेअर आहे. आता मॅन्टलला पण परत आपण दोन भागात विभागणी करतो. मला माहिती आहे की हा जिओग्राफीचा अतिशय विस्तृत याच्यावर एक संपूर्ण चॅप्टर डेडिकेट UPSC आणि राज्यसभेमध्ये केला गेलेला आहे. त्याच्यामुळे हा आपण कधीतरी तो चॅप्टर बघताना सखोल याची माहिती घेऊ. तुर्तास मी तुम्हाला एक त्याची आयडिया देऊन देतो की सर्वात गाभा जो आहे पृथ्वीचा तो कोअर आहे, त्याच्यानंतर मॅन्टल आहे. मॅन्टललाही दोन भागात विभागणी केली आहे, एक लोअर मॅन्टल, एक अप्पर मॅन्टल. आणि सर्वात वरचा भाग जो आहे पृथ्वीचा, जसा अंडा जो असतो तो अंड्याचा जो बाहेरचा जो व्हाईट सरफेस त्याचा असतो, जो पापुद्रा असतो, तसाच पृथ्वीचा एक पापुद्रा आहे, त्याला आपण क्रस्ट असं म्हणतो. आणि या क्रस्टवर ज्या भेगा पडून ज्याचे वेगवेगळे क्रस्टचे सेक्शन झालेले आहेत त्या सेक्शन्सला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो. इथे आपण अंतरंग पाहिला आणि आता आपल्या लक्षात आलं असेल की ह्याच्या विभागणी ज्याची क्रस्ट मध्ये वेगवेगळ्या भागात झालेली आहे, तर या ज्या प्लेट्स आपल्याला इथे दिसत आहेत त्याच प्लेट्स या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. मग आता प्रश्न उत्पन्न होतो की या ज्या प्लेट्स आहेत या एकमेकांपासून दूर जात आहेत किंवा जवळ येत आहेत, असं कशामुळे घडतं? तर आपण इथे बघू शकतो की जे मॅन्टल आहे ते कम्प्लिटली लिक्विड स्टेटमध्ये आहे. पृथ्वीचं कोअर आपल्याला माहिती आहे की कोअर हा सॉलिड आहे आणि मॅन्टल जे आहे ते लिक्विड आहे. तो जो तप्त लावा रस जो आहे हा नेहमी पृथ्वीच्या आतमध्ये फिरत असतो. पुढच्या भागात कदाचित आपण हेही बघू की त्या मेंटलच्या रोटेशनमुळेच एक इलेक्ट्रोमॅग्नेट यामध्ये पृथ्वीमध्ये तयार होतं आणि पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याच्यामुळेच कदाचित जनरेट झालेलं आपल्याला दिसतं. सध्या तरी आपण हे लक्षात घेऊ की जे मेंटल आतमध्ये फिरत असतं तर त्या फिरण्याला आपण कन्व्हिक्शन करंट्स असं म्हणतो. तर इथे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या जे आपण स्क्वेअरने दर्शवलेले आहे ते कन्व्हिक्शन करंट्स इथे फ्लो होताना आपल्याला गोल दिसतात. आणि दोन कन्व्हिक्शन करंट एकमेकांपासून जर दूर जात असतील तर इथे आपण बघू शकतो की ती प्लेट एकमेकांपासून दूर जाईल, कारण तो कन्व्हिक्शन करंट त्या प्लेटला आपल्यासोबत वाहून नेईल की दूर जाईल. जर करंट्स एकमेकांकडे येत असतील तर वरच्या प्लेट ही कन्व्हर्ज होतील आणि करंट एकमेकांपासून दूर जात असतील तर वरच्या प्लेट ही डायव्हर्ज होतील. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण इथे बघू शकतो की ओशियनिक प्लेट जी आहे ती कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली धसती आहे, म्हणजे कन्व्हर्ज होती आहे. याचा अर्थ खालचं जे मॅन्टल असेल ते एकमेकांच्या जवळ ते कन्व्हिक्शन करंट येत आहे, त्याच्यामुळे हे प्लेट्स पण एकमेकांच्या जवळ येतात. पण प्रॉब्लेम असा आहे की ते एकमेकांना टकरावू शकत नाही. त्याच्यामुळे ती ओशियनिक प्लेट जी आहे ती कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली धसली आहे आणि ती खाली जाताना आपल्याला दिसते. एक्झॅक्टली ही पोझिशन आपण पॅसिफिक ओशन मध्ये बघू शकतो की जे त्याच्या पश्चिमेला जो एशिया आहे त्या एशियाच्या कॉन्टिनेंटल प्लेटला तो पॅसिफिक ओशियनची जी ओशियानिक प्लेट आहे ती टकरावत आहे आणि त्याच्या खाली ती सबमर्ज होत आहे. कॉन्टिनेंटल प्लेट्स ही वर राहत आहे आणि आपण इथे बघू शकतो की संपूर्ण जो एशिया आहे तो या कॉन्टिनेंटल प्लेटवर आहे आणि पॅसिफिक ओशियन ची जी प्लेट आहे ती त्याच्या खाली सबमर्ज होत आहे. सबमर्ज होत असताना ती या खालच्या जो मॅन्टल आहे त्याला पुश करते आणि त्याला पुश केल्यामुळे तो जो लावा रस आहे तो याच्यातून बाहेर निघतो आणि कॉन्टिनेंटल प्लेटच्या वर येतो. त्यालाच आपण ज्वालामुखी असं म्हणतो. इथे आपण पाहू शकतो की जे मॅग्मा चेंबर आहे, म्हणजे जे मॅन्टल भरलेलं आहे ते हळूहळू त्याच्यावर प्रेशर पडत जातं आणि ते सडनली ब्रस्ट होतं, ज्याच्यातून ज्वालामुखी निघतात. जर ते एकदम ब्रस्ट झालं तर ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि समवॉट ते जर त्याच्यामध्ये त्याचं मोशन होत राहिलं, हालत राहिलं तर मात्र अर्थक्वेक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसतात. आता इथं आपण पाहू शकतो की मी इथे नोट केल्याप्रमाणे पॅसिफिक जी प्लेट आहे ती बघा जी कॉन्टिनेंटल प्लेट आहे एशियाच्या त्याच्या खाली दिसत आहे आणि त्याच्यामुळे जो एशियाचा जो पश्चिम किनारा आहे तिथे तायवान आहे आणि त्याच्यामुळेच तायवान असेल, जापान असेल किंवा चायनाचा काही भाग असेल, कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, इथे सर्रास आपल्याला भूकंप पाहायला मिळतात. आणि तशीच ही पॅसिफिक प्लेट जेव्हा तिच्या पूर्वेकडे म्हणजे नॉर्थ अमेरिका असेल आणि साऊथ अमेरिका असेल याच्या खाली जेव्हा धसते तेव्हा तिथंही ज्वालामुखीचे उद्रेक होतात किंवा अर्थक्वेक पाहायला मिळतात. त्याच्यामुळे ही पॅसिफिक प्लेट जी आहे या संपूर्ण पॅसिफिक महासागराला आपण असं जर कव्हर केलं
पूर्ण गोल म्हणजे ऑस्ट्रेलियापासून खाली वरती एशिया असेल, मग रशियाला टच करून ती जाते, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिका आणि खाली पेरू पर्यंत, साऊथ अमेरिकेपर्यंत. तर हा जो कम्प्लीट सर्कल तयार झालेला आहे इथे, हा ज्वालामुखीच्या उद्रेकांचा सर्कल आहे. अर्थक्वेक प्रोन एरिया तो आपण समजण्यात येतो आणि अतिशय वारंवार तिथे फ्रिक्वेन्सी खूप जास्त अर्थक्वेकची असल्यामुळे सायंटिस्ट, जे जिओ सायंटिस्ट आहेत, ते या संपूर्ण रिंगला, जी पॅसिफिक समुद्राच्या एकदम काठावरून म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्स वरून कम्प्लिटली गोल असा चक्कर मारते, त्यालाच त्यांनी रिंग ऑफ फायर म्हणजे ज्वालामुखींच्या उद्रेकांचा सर्कल किंवा वर्तुळ असं त्याला नाव दिलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला टेक्टॉनिक प्लेट्स जे आहेत हे समजलं असेल. पॅन्जिया कशाला म्हणतात, पॅन्थाल्सा कशाला म्हणतात, त्याच्यापासून उपखंडांची निर्मिती, खंडांची निर्मिती कशी झाली आणि त्या प्लेट्सला आपण टेक्टॉनिक प्लेट्स का बरं म्हणतो, पृथ्वीचे अंतरंग कुठले कुठले आहेत, त्यावर त्या प्लेट्स कशा तरंगत आहेत, त्या कशा एकमेकांना टकरावतात आणि त्याच्यामुळे अर्थक्वेक तयार होतो. आणि पॅसिफिकच्या आजूबाजूचा जो संपूर्ण प्रदेश आहे, पॅसिफिकचा जो गोल आहे संपूर्ण, त्याला आपण रिंग ऑफ फायर किंवा ज्वालामुखींचा वर्तुळ, अग्नीचा वर्तुळ असं का बरं म्हणतो, हे कदाचित आता तुमच्या लक्षात आलं असेल. आशा करतो या लेक्चरमधून तुम्हाला बऱ्याच इन्साइट्स मिळाल्या असतील. काही संवादात्मक चुका झाल्या असतील तर मला नक्की कळवा. तुमचा आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.